हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. हॅलो. हा मला आवाज दुसराच यायला. कोणाचा? माझाच आहे ताई. तुमचाच आहे. हो बोला ना ताई. बरं बरं. अनुभव शेअर करायचा होता. हा बोला ना ताई. हा. श्री स्वामी समर्थ ताई. मी समर्थ. नाव गाव सांगायचं? हा तुम्हाला तर माहित आहे, मी जालना मला जिल्ह्यातून माहित आहे, बोलते. पण म्हणजे हा. आपल्या सेवेकऱ्यांना तुम्हाला सांगायचं असेल. हो हो तेच मी जालना जिल्ह्यातून बोलते, दरेगाववरून. हा हा. हा. नाव नाही सांगत. बरं. हा. हम्म. काय अनुभव तर आला ताई आता? अनुभव असा होता की अं, आमची पूर्वजांची जी जमीन होती बघा. हा 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 हा. हा. तर ते माझे मिस्टर आणि त्यांचे भाऊ आणि एक चुलत भाऊ असे तिघं मिळून. बरं. एकत्र होतं सगळं. हा एकत्रच होतं. ते आमच्या सासऱ्यानं त्यानं म्हणजे आतापर्यंत वाटलीही नव्हती. सासरे पण वारले. म्हणजे सासऱ्यांची पण वाटणी नव्हती? नाही म्हणजे सासऱ्यांच्या वडिलांची होती ती एकदम. बापरे. हम्म. हा. आणि मग ती जमीन विक्री काढली आता. आणि वाटेने पडले तरी? हा. मग तिघा मिळून तिघा भाऊ मिळूनच म्हणजे ते मग विकत होते ना. अच्छा अच्छा. हा हा हा. हा एकत्र. हम्म. तर मग सगळं डील वगैरे झाली आणि खूप महाग बर का ती, म्हणजे 1-1.5 कोटी पर्यंत गेली ती. बापरे बापरे. हा. 1-1.5 एकरच असेल ती. एकदम गावाजवळच आहे अशी. सगळं झालं, ते डील वगैरे झाली. टोकन वगैरे घेतलं त्या माणसाकडून. अच्छा. हा. हा. आणि मग ते नंतर यांचा ते चुलत भाऊ आहे ना, हा हा. ते असं खूप त्रास द्यायला का बरं? की ते म्हणे की मला पहिले काहीच बोललं नाही आणि नंतर म्हणे मला याच्यातून रस्ता पाहिजे माझ्या दुसऱ्या शेतात जायला. अगं बाई. हम्म. असं केलं त्याने. हम्म. मग ते माणूस बी म्हणजे हे करायला ना, मग ज्याला त्याला विकली तो. त्याने पण तिथं मोजणी केली होती, ते JCP वगैरे लावून लेवल वगैरे केली होती, बराच खर्च केला होता. बरोबर, साहजिक आहे. परत यांनी टोकन बी त्यानेच घेतलं ना, आम्हाला ह्यांना दोघांना तर दिलं बी नाही. त्यानेच स्वतः घेतलं आणि गेला. आणि नंतर अशा गोष्टी करायला. बघा. आणि मग सगळ्याला खूप टेन्शन आलं त्या गोष्टीचं. हा, साहजिक आहे. आणि हे करायला माझे मिस्टरच होते, डील वगैरे तेच सगळ्यात पुढे होते. मला तर मग त्या गोष्टीचं अजूनच टेन्शन आलं की आपणच तोंडावर पडणार आता. आई गं. मग मी स्वामीला साकडं घातलं, ते घोर कष्टोद्धरण स्तोत्र वगैरे म्हटलं. म्हणजे तुम्ही मनानेच केलं का हे सगळं? हो, मनानेच केलं. आणि बघा. परत मी भगतताईकडून एक सेवा घेतली होती याच्या आधी. तर त्या भगतताई त्यावेळेस काय बोलल्या होत्या की तुमचे गावठाण जे आहे म्हणे तिथंच देवीचं म्हणजे आईचं हे मंदिर. अच्छा. हा. आणि मग त्यांनी बरोबर सांगितलेलं होतं. हे भगतताईंनी ओळखलं? हो, तिथून सांगितलं त्यांनी की बाबा बघा. तुम्ही तिथं नैवेद्य पाणी काही करत नाही, म्हणजे दुसऱ्या सेवेसाठी होतं बरं काही. अच्छा. हा. पण मला ते पण लक्षात आलं की बाबा आपल्या त्या जमिनीतच ते आईचं पण मंदिर आहे. मी त्या आईला पण बोलले की बाबा हे सर्व काही व्यवस्थित होऊ दे. बाई गं. आम्ही सगळे पाया पडायला येऊ, नारळ गिरळ फोडू. आणि मग नंतर मग आता ते झालं व्यवस्थित सगळं. मग काय आता मार्ग काय निघाला त्यातनं? मार्ग मग दिला त्या माणसाने, रोड दिला त्याला. अच्छा. मग पण मग असं ते पैसे वगैरे काही कमी नाही केले ना त्याने? त्यांच्या वाटेचे झाले कमी पैसे मग बरोबर. अच्छा, म्हणजे तसं सगळं व्यवहार क्लिअर झाला. व्यवहार क्लिअर झाला, रजिस्ट्री वगैरे झाली काल. हे जमिनीचं फार टेन्शन असतं. हो, फार. त्याच्यासाठी ते पटापट आपल्या नावावर करून घ्यायला पाहिजे. आई वडिलांनी आधीच केलं पाहिजे. आधीच केलं पाहिजे. नंतर मग असं गोंधळ राहत नाही ना ताई. हो, गोंधळ आणि त्याच्यात वारसदार आणि ते खूपच लागतात ना सगळे. सेम आमच्याकडे पण तोच प्रॉब्लेम आहे. हो.
तेच मग स्वामीला साकडं घातलं, ते देवीला हे केलं आणि हम्म. एकदाच ते म्हणजे हे झालं बा, शांत खूप वातावरण. छान ताई, किती सुंदर अनुभव आहे. मी हो शेअर हो करते हा ताई हा. हो हो श्री चालेल स्वामी चालेल. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.